नमस्कार मंडळी, आज आपण बनवतो भोमलाचं भुजणं. झटपट होणारा भोमलाचा एक पदार्थ आहे. तर इथे मी गॅस लावून घेतलेला नाही आहे. साधारण इथे 5 बोंबील 2 भागामध्ये मी कट करून घेतलेले आहेत. तर एका बोंबलाचे 2 असे भाग आपण स्वच्छ धुवून एका मातीच्या भांड्यात घेतलेले आहेत. यामध्ये आपण साधारण मध्यम आकाराचा कांदा, एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घालून घ्यायचा आहे. आता यामध्ये आलं लसणाचा क्रश घालून घ्यायचा आहे. भरपूर आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत. आणि त्यानंतर आता इथे आपण सर्व सुके मसाले घालणार आहोत. तर इथे मी किंचितसर हळद घातलेली आहे. एक साधारण चमचाभर मी इथे लाल तिखट घातलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपण थोडासा गरम मसाला घालून घेणार आहोत. थोडीशी इथे धना पावडर घालून घ्यायची आहे. आणि थोडंसं आपण यामध्ये किचन किंग मसाला वापरणार आहोत. आता यावरती मी किंचितसर मालवणी मसालाही घातलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त हळद आणि लाल तिखट यामध्ये वापरू शकतात. बाकीचे सर्व मसाले ऑप्शनल आहेत. आता यामध्ये साधारण 4 ते 5 आपण कोकम घालून घेतलेले आहेत. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपण यामध्ये तेल घालून घेणार आहोत, कारण आपण कुठलीही फोडणी करत नाही आहोत. आता हे सर्व मसाले आणि कांदा टोमॅटो आपल्याला हाताच्या साहाय्याने बोंबलांवरती चोळून घ्यायचं आहे. साधारण यांना चोळून झाल्यानंतर आपण यामध्ये जेवढा आपला मसाला हाताला लागलेला आहे तेवढंच आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे, जेणेकरून ज्यामध्ये जास्त पाणी होणार नाही. आपले बोंबील भिजतील इतपत पाणी घालून छान यावरती झाकण लावून घ्यायचं आहे आणि याला 5 मिनटं उकळी काढून घ्यायची मंद गॅसवरती. आता आपण गॅस पेटवलेला आहे आणि आपण 5 मिनटं वाट पाहणार आहोत. 5 मिनटानंतर आपले बोंबील छान शिजलेले आहेत. मस्त वरून कोथिंबीर घालून गरमागरम सर्व करा. नक्की ट्राय करा ही रेसिपी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.